नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अंगणवाडी केंद्रातील धक्कादायक घटनेने खळबळ, युनियनची कठोर कारवाईची मागणी. काय आहे बातमी पाहूया सविस्तर. अंगणवाडी सेविका मदतनीसासाठीच्या सर्वात आधीचे आणि लेटेस्ट अपडेट महाराष्ट्र न्यूजवर नियमितपणे दिले जातात. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया भंडारा येथील अंगणवाडी केंद्रातील या गंभीर घटनेनंतर युनियनने केलेल्या मागण्या आणि अंगणवाडी केंद्राच्या सुरक्षिततेबाबतची संपूर्ण माहिती. भंडारा तालुक्यातील एका अंगणवाडी केंद्रात बालिकेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना अत्यंत संतापजनक असून अंगणवाडी केंद्रे ही बालकांच्या संगोपन, पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी असणे अपेक्षित आहे. मात्र अशाच ठिकाणी अशी गंभीर घटना घडल्यामुळे पालकांमध्ये, समाजामध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या माध्यमातून 10 ऑगस्ट रोजी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. युनियनने संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे गावापासून दूर काही किंवा एकाकी ठिकाणी असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे समोर आला आहे. अशा केंद्रांना शक्य असल्यास गावातील सुरक्षित आणि वर्दळीच्या ठिकाणी तसेच जिल्हा परिषद शाळेच्या जवळ हलविण्यात सेविका आणि प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतीकडे अर्ज करून अंगणवाडी केंद्राच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी करता येऊ शकते. विशेषतः एकाकी ठिकाणी असलेल्या केंद्रासाठी ही बाब महत्त्वाची ठरू शकते. सेविका मदतनीसांनीही शक्य एकत्रित काम करावे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठीही लढा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पेन्शन, ग्रॅज्युटी, चतुर्थश्रेणी आणि कर्मचारी दर्जा, किमान वेतन कायद्यानुसार मानधन या मागणीसाठीही युनियनने पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले. धन्यवाद.